द्या, बाजूला ठेवा आणि त्या पद्धतीनं पुढे जावा. ह्यामध्ये त्या पुस्तकाच्या निमित्तानं कदाचित त्या व्यक्तीला असंही वाटलं असेल की बाबा आपण पुस्तकामध्ये, म्हणजे त्यांनी पण काल बोलताना सांगितलं त्या पुस्तकात बरंच काही आहे, परंतु हाच विषय का सगळ्यांनी जास्त लावून धरला ते काही कळायला मार्ग नाही, असं त्यांनी पण बोलता बोलता त्या ठिकाणी बोलून दाखवलं. बऱ्याचदा काही जण पुस्तक वगैरे लिहित असताना शक्यतो काहींना असं वाटतं की काही प्रसिद्धीसाठी खळबळजनक अशा प्रकारच्या काही गोष्टी लिहिल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळते, आणि तसंही कदाचित झालं असेल. त्याच्यात लगेच विरोधी पक्षातल्या काही पक्षाच्या अध्यक्षांनी, काही विरोधी पक्ष नेत्यांनी लगेच ही चौकशी करा वगैरे वगैरे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याची चौकशी करा नाहीतर आणखीन काय करा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. कुठल्याही ठिकाणी माझी याच्यामध्ये सही नाही. कुठल्याही मिटिंगला, ज्या मिटिंग होतात या निर्णय घेण्याच्या संदर्भात, कुठल्याही मिटिंगला माझ्या माहितीप्रमाणे मी कुठं हजर नाही. फक्त वेगवेगळ्या बाबा कुठले महत्वाचे प्रश्न आहेत आणि कुठले आढावा. कारण तुम्ही बघा, काल त्या बोलत असताना असंही बोलल्या, स्वर्गीय आर पाटील त्यांना बोलले की बाबा ह्या विषयामध्ये तुम्ही फार लक्ष त्या ठिकाणी घालू नका, असं काहीतरी काल त्यांनी वक्तव्य केलं, असं माझ्या वाचनात आणि ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी आलं. अशा प्रकारचं हे सगळं काम आहे. आणि मी पुन्हा सांगतो, ह्याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. मी कधीही आरला की हे असं करा तसं करा असं सांगितलं नाही. उलट आत्ता देखील पुण्यामध्ये मेट्रोच्या संदर्भातली कामं चाललेली आहेत आणि मेट्रोचा व्हीजीएफ भरून काढण्याच्या करता कितीतरी मोक्याच्या जागा सरकारने मागच्या, मग पोलीस खात्याची जागा असेल, इव्हन पॉलिटेक्निकची जागा असेल, आपल्या विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला बघा डावीकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथली जागा असेल, अशा वेगवेगळ्या महत्वाच्या जागा व्हीजीएफ तो भरून काढण्याच्या करता त्या बाबतीमध्ये दिल्या. आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा कुठल्याही जागा देत असताना त्याच्यात पारदर्शकता असावी, त्याच्यामध्ये कुठल्याही असं कोणाला शंका कुशंका घ्यायला जागा राहू नये. कारण शेवटी हा जनतेच्या जागा आहेत, जनतेचा पैसा आहे आणि आम्ही लोक तिथं काही काळाकरता निवडून गेलेलो असतो, विश्वस्त म्हणून काम करत असतो, शपथ आम्ही घेतलेली असते वगैरे वगैरे, अशा सगळ्या बाबी आहेत. अहो कुणाची चौकशी करता? चौकशी कुणाची करता? जागा आहे तिथंच आहे, जागा कुठं गेलेलीच नाहीये. जागा गृह विभागाची आहे ना, आणि तिथं वेगवेगळे अधिकारी जाऊन बघून आले, तर रेकॉर्डला पण ते आहेत, पाहणी केली. म्हणजे काही अधिकाऱ्यांनी, आता हे सीपी असताना ह्यांचा विरोध आहे, आधीच्या सीपीचा सपोर्ट आहे कारण त्यांनी तशा सह्या केलेल्या आहेत. नंतर त्याच्यातले काही सीपी केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री पण झालेले आहेत. नाही ऐका ना, त्याच्या संदर्भामध्ये का हस्तांतर केलं नाही ते मला काय माहिती. त्यांनी एखादी विचारा, नाही माझं काय कारण आहे ते ठराव. मी याच्यामध्ये कुठेही नव्हतो. गृह विभागाची जागा गृह विभागाने समिती केलेली होती, त्यांनी त्याच्यामध्ये GR काढलेला होता. माझा काहीच संबंध नाही. मला कशाला ती जागा कुणाला दुसऱ्याला द्यायला मी निघालो? हा, नाही मला हे का, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारचं काम असतं. काही अधिकाऱ्यांची कामं कशी असतात, काय असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ते पुस्तक आणि त्या पुस्तकातला मुद्दा आणि त्याच्यामध्ये माझा तसा अर्थार्थी काही संबंध, मी पण कबूल करतो. मी आढावा घेताना मला सांगण्यात आलेलं होतं की अशा पद्धतीनं ठरवून देखील एक गृह विभागाचं फायद्याचं काम असताना होऊन दिलं जात नाही. मला सांगताना काय सांगितलेलं होतं, गृह विभागाच्या फायद्याचं काम असताना करून दिलं जात नाही. आणि जानेवारी 2009ची देखील गृह विभागाची बैठक झालेली आहे. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे गृहमंत्री 2009ला जयंतराव पाटील साहेब होते.
म्हणजे याच्यात दोन्ही तसं सांगलीकर गृहमंत्री होते, एक स्वर्गीय R.R. पाटील होते आणि एक जयंतराव पाटील होते. आणि 26/11 आपल्या जयंतराव R.R.नी राजीनामा दिला आणि 1 वर्षाच्या करता मला वाटतं जयंतरावांना त्यावेळेस पक्षाने गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली होती. एकच मिनिट. त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यावेळी माझी मुदतीपूर्वी बदली केली गेली. बिंबिवाडीमध्ये त्याच महिन्यामध्ये काहीतरी हिंसक घटना घडली, त्याचं खापर पूर्णपणे तुम्ही माध्यमांशी बोलताना माझ्यावर फोडलं आणि त्यामुळे माझी मुदतीपूर्वीच बदली करण्यात. एक मिनिट, मी अशा बदल्या कोणाच्या करत नाही. माझ्या डिपार्टमेंटच्या बदल्या करण्याचा माझा अधिकार आहे. परंतु आता पण तुम्ही बघताय ज्या कोणी बदल्या आहेत तिथं ते सगळे मागच्या काळातच आलेले अधिकारी आहेत. आपण आपलं काम व्यवस्थितपणे केलं तर कुठलाही अधिकारी असेल तर त्याच्याकडनं आपण काम करून घेऊ शकतो. कारण आपल्याला वेडीवाकडी चुकीची कामच करायची नाही. आपल्याला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून जी कामं केली गेली पाहिजेत तीच झाली पाहिजेत, हाच आपला कटाक्षाने प्रयत्न असतो. आणि हे सगळं करत असताना पत्रकार मित्रांनो मी नेहमी सांगतो, ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप आमचा कुणाचाही नसला पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे मुभा दिली पाहिजे. एकानी तुम्ही पालकमंत्री म्हणून तिथे प्रेशराईज करायचा प्रयत्न केला गेला का, हा त्यांचा मूळ आरोप होता? कारण या सगळ्यानंतर तुम्ही प्रेशराईज करत असल्यास त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्यानंतर त्यांना शेवटी गृहमंत्र्यांकडे जावं लागलं, जे फायनली या सगळ्यावरती कन्व्हिन्स झाले आणि म्हणून तो निर्णय नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही विभागीय आयुक्त वेगवेगळे आम्ही बसतो ना आढावा. आता मी परवा 2 दिवस पुण्याचा आढावा घेतला. वेगवेगळे प्रश्न, इतके पुण्यामध्ये प्रश्न असतात, मेट्रोचे प्रश्न असतात, महावितरणचे प्रश्न असतात, ट्रॅफिकचे प्रश्न असतात, तुम्ही कोयता गँगचे प्रश्न असतात, वेगवेगळे अनेक प्रश्न. ससूनच्या मध्ये तो काही प्रश्न निर्माण झालेले होते आणि त्या संदर्भात त्यांनी मला कुणी सांगितलं की वो अशा अशा प्रकारे आमची समिती नेमली, असं झालंय तसं झालंय आणि ती जागा आपल्याला गृह विभागाला चांगल्या प्रकारे घरं बांधून मिळत आहेत, क्वार्टर्स बांधून मिळत आहेत, त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि कुठेही नुकसान नाही, उलट आहे ते फायद्याचंच आहे वगैरे वगैरे. तर मी म्हणलं मग कुणाचा विरोध आहे? तर ते म्हणले की वो आत्ताचे जे सीपी आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणून म्हणलं त्यांना बोलवा. त्यांना विचारलं तर ते म्हणले नाही माझ्या बुद्धीला पटत नाही. म्हणलं पटत नाही तर राहू दे. त्याच्यावर ह्याच्यापेक्षा मी काय केलं? आताच ही सगळी बातमी किंवा आता जे पुस्तक प्रेरणा बातमी होणं त्याची याचं हे जे टायमिंग आहे, कारण हे काम पत्रकार मित्रांचं आहे की हेच टायमिंग गाठायचं कारण काय? मला काय करायचं? मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, कारण ही केस कधीची 2008ची, आपण 2023ला 15 वर्ष झालेली आहे. 15 वर्ष काही साधा काळ नाहीये. त्याच्यामुळं त्या संदर्भात पेपर्स आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. काही कुठल्या माहितीच्या अधिकारात तुम्ही पण माहिती मागितली तर कुठली माहिती झाकून राहणारी नाहीये. आणि त्याच्याबद्दल त्यावेळेस त्या कमिटीचे अध्यक्ष होते दिलीप बंड, त्यांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगितलं, त्यांनी पण काय सांगितलं, ह्याच्यात अजित पवारांचा काही संबंध नाही. हे गृह विभागाने घेतलेलं काम आहे आणि मी ती कमिटी नेमलेलीच नाही. मला माहिती पण नव्हती अशी काही कमिटी नेमलेली. अजिबात नाही. पृथ्वीराज चव्हाण तसं म्हणालेले नाही. तुम्ही तसं सांगू नका. त्यांनी सांगितलं की बाबा अशा पद्धतीनं बदल्या होत असतात आणि त्या बदल्या करत असताना हा संपूर्ण अधिकार त्याची कमिटी वगैरे असते त्या पोलीस वरिष्ठांच्या बदल्यांच्या संदर्भातली. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की कोण कशा कशा पद्धतीनं काम करतं. हे काही मग हे झालं होतं तर हे आत्ता काढायचं काय कारण होतं? मग ते तेव्हाच का नाही काढलं? काय मी तुम्हाला कितीदा पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. मला फक्त एकदा सांगितल्यानंतर मी बाबा ते त्यांनी सांगितल्यावर परत मी त्या कामाकडे डुंकून बघितलं नाही. आता तेच देत नाही, त्यांच्या खात्याच्या वरिष्ठांनी सांगून ते केलेलं नाही. पण त्या जे सांगतायत की त्यांनी विरोध केला म्हणून ती जागा वाचली, तसं अजिबात नाहीये.
हा निर्णय जवळपास झाला होताच नंतरच्या काळामध्ये, पण ईडीची ती इन्क्वायरी ते 2G का काहीतरी ते प्रकरण होतं ना, हा स्कॅम, त्याच्यामध्ये ती कंपनी आली का असं काहीतरी झालं म्हणून ते थांबलं. दादा तुम्ही म्हणताय की तुम्हाला सांगण्यात आलं होतं की गृह विभागाच्या फायद्याचा होता काम तरी पण झालं नाही, तर तुम्हाला हे कोणी सांगितलं? अरे ह्याच्यात लिहिले मिनिट्समध्ये वाच ना. त्यामध्ये विभागीय आयुक्तांचे जे काही हे आहे किंवा मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं त्याच्या संदर्भात आर पाटलांनी पण मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये तेच झालं की निवासस्थानाची गरज, पोलीस यंत्रणेकडे जागेचा उपयोग, 16/1ची नाही 16/1/2009. हा मग ते गृहमंत्री तेव्हा ते असतील, म्हणजे कोण शेवटी कोणतरी गृहमंत्री होतं, जे असेल ते असेल. आणि त्याच्या संदर्भात विश्लेषण वगैरे ते सगळं आहे, त्याच्यामध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे की बाबा हे फायद्याचं होतं वगैरे वगैरे असं. आणि तुम्हाला ते विभागीय आयुक्तांनी पण सांगितलं ना की बाबा हे काय याच्यामध्ये करार काय होता ते पण सांगतो. समितीचे अध्यक्ष व तत्कालीन विभागीय आयुक्त यांच्या स्पष्टीकरणावरून सदरचं टेंडर प्रक्रियेत एकूण 7 जणांनी सहभाग नोंदवला होता. निवड झालेल्या वरील कंपन्यांकडून शासनाच्या जागेच्या बदल्यात गृह विभागाला खालीलप्रमाणे सोयी सुविधा मिळणार होत्या. येरवडा येथे रोड फ्रंटला 3,900 म्हणजे 3,900 चौरस मीटर जागा, येरवडा येथे नवीन पोलीस स्टेशन व पोलीस कार्यालय कॉम्प्लेक्स, सर्व फर्निचर व वातानुकूलित यंत्रणेसह सर्व सुविधांनी युक्त. येरवडा येथे 8 निवासस्थाने, शिवाजीनगर येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे 4 बंगले, शिवाजीनगर येथे पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्यासाठी पार्किंग व 3 मजली इमारत, सर्व सुविधायुक्त 6 निवासस्थाने, पोलीस शिपायांच्यासाठी पार्किंग, 7 मजली इमारत, सर्व सुविधांसह 495 निवासस्थाने. सदरचा प्रस्ताव लिलावाचा नव्हता, तर तो PPP तत्वावरील विकसनाचा प्रस्ताव होता. तो गृह विभागाला अतिशय फायदेशीर होता असे समितीचे मत आहे. समितीच्या म्हणण्यानुसार तत्कालीन वेळी शासनाच्या जमिनीची किंमत 3 कोटी रुपये होती, तर विकासकाकडनं 15 कोटी रुपयांची जमीन व बांधकाम पोलीस विभागास मिळणार होते. हा ते पुढचं मगाशी ऐका ना, मगाशी काही गोष्टी दरम्यानच्या काळात पुण्याच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सत्यपाल सिंग यांची बदली होऊन श्रीमती मीरा बोरवणकर या पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी आल्या होत्या. त्यावेळी समितीच्या विनंतीवरून सदरचा विषय त्यांना समजावून सांगण्यात आला होता. शासनाचा त्यामागचा उद्देश व आतापर्यंत पूर्ण झालेली प्रक्रिया या विषयावर चर्चा झाली होती. प्रत्येक अधिकाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. डॉक्टर सत्यपाल सिंग यांनी आग्रहाने मंजूर केलेल्या प्रकल्पाला नंतर आलेल्या पोलीस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर यांची सहमती नव्हती. सदर कंपनी माननीय उच्च न्यायालयात सुद्धा गेली होती. त्यावर उच्च न्यायालयाने 6 आठवड्यात निर्णय घेण्याचे कळवलेले होते. ते पण इथं आहे, उच्च न्यायालयाने कळवलेलं. सदर प्रकरणात वापरात बदल करण्यासाठी महसूल आणि वन विभागाची मान्यता घेण्यात आली नाही व ईडीने सदर प्रकरणातील जमीन जप्त करण्याचे आदेश निर्गमित केले असल्याने कंपनीबरोबर शासनाने केलेल्या करारनाम्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही असे शासनाने कंपनीला कळवलेले आहे असे कागदपत्रावरून दिसून येते. सरकारी अभियोक्ता यांच्या 28/11/2016 च्या शासनास दिलेल्या पत्रावरून शासनाने सदरचा करारनामा शासनावर बंधनकारक नसल्याने तो रद्द करण्यास कंपनीला कळवले. आणि मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की ह्याच्यामध्ये सदर कागदपत्राचं अवलोकन केलं असताना सदरचे प्रकरण 2008 साली सुरू झाल्याचं दिसून येतं. सदर प्रकरणात मूळ प्रस्ताव हा गृह विभागाचाच होता. त्यावेळी स्वर्गीय आर पाटील गृहमंत्री होते आणि त्याच्यानंतर जयंतराव पाटील गृहमंत्री होते. त्यावेळी चितकला जुगसी या अप्पर मुख्य सचिव गृह होत्या व डॉक्टर सत्यपाल सिंग हे पुण्याचे पोलीस आयुक्त होते. सदरच्या विषयानुषंगाने शासनाने गृह विभागाची ती कमिटी मी तुम्हाला सांगितली. वरील समितीने सविस्तर विचार विनिमय करून 6 महिने अभ्यास केला. दुसऱ्या महिन्यात कमिटी केली आणि 8व्या महिन्यात
अभ्यासांती सविस्तर विचारविनिमय करून अभ्यासांती 5/8/2008 शासनाला अहवाल सादर केला. तत्कालीन अमुस ग्रह यांनी सुद्धा सदर ठिकाणी 2 वेळेला भेट दिली. त्या अहवालावर शासन स्तरावर निर्णय होऊन 28/8/2009 रोजी त्या कंपनीला मेसर्स एव्हर स्माईल कंपनीला निविदा अंतिम करण्यात आली. लेटर ऑफ अलॉटमेंट देण्यात आलं. शासनातर्फे नोंदणीकृत करारनामा करण्यात आला. आवश्यक ती बँक गॅरंटी देण्यात आली. हा संपूर्ण विषय हा गृह विभाग व शासनाने नेमलेल्या 6 सदस्यीय समिती हाताळत होती. या विषयाचा माझा काहीही संबंध नव्हता. सदर समितीमध्ये पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग हे पोलीस अधिकारी होते. ते आपल्या देशाचे नंतर गृहराज्यमंत्री बनले. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जुन्या झालेल्या पोलीस स्टेशनचे प्रश्न वगैरे वगैरे पालकमंत्री यांना त्याने विविध विकास कामाचा आढावा घेणे हे त्या पालकमंत्र्याचे काम असतं. सदर आढावा घेताना सदरचा विषय शासनाच्या मान्यतेनंतरही तसाच पडून असल्याने शासकीय समितीने माझ्या निदर्शनास आणून दिले आणि जागा हस्तांतरित झाली नाही असं सांगितलं. एवढ्या पुरताच माझा संबंध आला म्हणून ते प्रश्न विचारला. पण त्यांनी सांगितलं नाही तर नाही. एकानी काय नाही रे. या बाग अजिबात योगायोग नाही. अजिबात नाही. करा ना. माझं काय वाच जात. अहो मला तर एकाने माझ्या डोक्यात आज सांगितलं की IAS IPS ऑफिसर महत्वाचे अधिकारी रिटायर झाल्यानंतर अशा पद्धतीनं काही लिखाण करायचं म्हटलं तर त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागती म्हणे. असं मला आत्ताच मी इकडे तुम्हाला भेटायला येत असताना सांगितलं. खरं खोटं देवाला माहिती. काय एकच मुद्दा आहे. त्यात 2 गृहमंत्री इन्व्हॉल्व होते ज्यांची नावं तुम्ही घेतली. जयंत पाटील पण गृहमंत्री होते. RR पाटील थांबले नाही. तर जयंत पाटलांनी सुद्धा या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलं पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल काही नाही. पण अहो माझं काय म्हणणं आहे कुणी स्पष्टीकरण द्यायचं काही कारण नाही. जर जागाच तिथं आहे तर स्पष्टीकरण देऊन शेळ्या कडीला ऊत कशाला आणायचं चाललंय. ह्याच्यात कुठंच काही नुकसान. एक तर अजून ती कमिटी म्हणते की 15 कोटीचा फायदा होणार होता. 3 कोटीची जागा होती. आता तोही मुद्दा राहिलेलाच नाही ना. ह्याच्यात जर देऊन काही झालं असतं तर बाबा चौकशी करा. खरंच 15 कोटीचा फायदा झाला का. खरंच जागेची किंमत त्यावेळेस 3 कोटी होती का. रेडी रेकनरचा दर काय होता हे करावं लागलं असतं. पण तसं काहीच झालेलं नाही ना. आपल्याला वेगळ्या बातम्या भरपूर आहेत. हे कशाला करायचं.